नमस्कार. आम्ही शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत विरारला आणि रिक्षा चालकांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जे भाड्याने गाड्या चालवतात ना, माफियांच्या गुंडांच्या जे नोकरीवाले आहेत त्यांच्या, आणि 300 रुपये शिप देतात त्यांना आता गाडीवरती कुठलाही फाईन आला तरी त्या ड्रायव्हरनं भरायचा नाही. कारण परवानाधारकाच्या ज्याच्या नावावर गाडी आहे ना त्यानं तो फाईन भरायचा आहे. त्याच्यामुळे बिंदास गाड्या चालवा. रिक्षावाल्यांना किती फाईन येऊन द्या, माफियाला 300 रुपये शिप देतायसा, 350 रुपये शिप देतायसा आणि त्याचा फाईन हा त्याच्या बँकेच्या खात्यातून वर्ग होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही कुणाचीही चिंता करू नका फाईन भरायची. जो परवानाधारक आहे, ज्या माफियाच्या 10-20-25 गाड्या आहेत, मग ती टॅक्सी असू द्या, रिक्षा असू द्या, तो फाईन त्यानं भरायचा आहे. जर तुम्हाला तो परवानाधारक म्हणला, तो माफिया बोलला दंड भर, मी 300 रुपये तुला शिप देतोय, मेहरबानी की नाही माझ्यावरती, भर पैसे तुझं, तू 50 गाड्या घेतोय, बेकायदेशीर परमिट राज खत्म करायचा आहे. रिक्षा चालकांनो बिनधास्त किती फाईन येऊन द्या. जे भाड्यानं गाड्या चालवतात त्यांनी 10 पैसे एक चिचुका सुद्धा त्या मालकाला द्यायचा नाही. फाईन हा मालकानंच भरायचा आहे. याचा किती फाईन असून द्या, फक्त तुमच्याकडं लायसन बिलला पाहिजे आणि कुठं तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी उभा करू नका. एवढंच खाली लक्षात ठेवा. आणि कुणाला काही अपघात वगैरे होईल असं काही ड्रायव्हिंग करू नका. चांगलं ड्रायव्हिंग करा आणि तुमच्या गळ्याला पिवळं ओळखपत्र लावा. बस बघ किती बी फाईन येऊन द्या गाडीवरती. त्या रिक्षावरती लाख रुपये फाईन येऊन द्या, तो मालकानं भरायचा आहे. आणि हे नोकरीवाल्यांची परमिट आहेत ना, सडून द्यात ना, तिकडे सडली तर नेऊन द्यात बँकावरून नेलं तर. बाबांनो, तुम्ही 300 रुपयानं गाड्या चालवतायसा म्हणून हा सगळा लोचा आहे. आणि सगळ्यांनी मिळून आता परमिट राज खतम करायचा आहे. आणि तुम्ही परमिट काढा जावा. अरे बाबांनो, ज्यांच्याकडे लायसन बिल आहे ना, तुम्हाला खाली पोलीस रिपोर्ट लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, जायचं आरटीओ आणि बिंदास परमिट करायचं. नवीन गाडी घ्यायची आणि स्वतःची गाडी स्वतः चालवायची. माफियाची गाडी चालवायची नाही. आम्हाला तुम्ही म्हणशील तेव्हा मग आम्हाला धंदा होत नाही काय नाही, सोडून द्या. गाड्या काय वाढलेल्या नाही, ह्यांच्या गाड्या सोडून द्यात पहिल्या. जोपर्यंत ह्या बेकायदेशीर लोकांच्या गाड्या सरत नाहीत ना, तोपर्यंत हे परमिट राज खतम होत नाही. आणि तोपर्यंत तुमची लुटालूट होणार आहे. आणि सगळा ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं आपल्याच मोबाईलवरनं काम करायचं आहे, हे बी लक्षात ठेवायचं आहे. हां, आणि प्रत्येक रिक्षावाल्यानं फाईनच्या बाबतीत काही घाबरायचं नाही. जे भाड्यानं गाडी चालवतात ते, ज्याने तुम्ही 300 रुपये ज्याला शिप देतायसा त्यानंच तो फाईन भरायचा आहे. हेही रिक्षा चालकांनी लक्षात ठेवा. आणि 300 रुपये शिप आपण देतोय ना, ती कसली देतोय, त्या परवानाधारकाने भरायचं आहे. भाड्यानं जो गाडी देतोय तो. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.